डोंबिवलीमधील 65 अनधिकृत इमारत कारवाई प्रकरणासंदर्भातलीच बातमी आहे। शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना आणि ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आलाय। अनधिकृत इमारती बांधणारा खुलेआम शहरामध्ये वावरत असल्याचा दीपेश म्हात्रेंचा आरोप आहे आणि मला अडकवण्यासाठी सुरक्षा काढून माझी हत्या करायची आहे, शिवसेनेच्या सुजित नलावडेंचा हा आरोप आहे। एवढा मोठा घोटाळा करणारे आज पोलीस संरक्षणामध्ये फिरतायत। मी तुम्हाला त्या FIR ची कॉपी देतो, तुम्ही त्या कॉपीमध्ये बघा की हे आरोपी कोण आहेत, ह्या आरोपींवर कोणाचा वर्दा असताय। आणि माझी तर पोलीस आयुक्तांना देखील विनंती राहील की हे जे पोलीस संरक्षणामध्ये फिरणारे जे आरोपी आहेत यांच्यावर तात्काळ यांना अटक झाली पाहिजे या केसमध्ये आणि यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, ज्यांनी आज या लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम केलेलं आहे। बेजबाबदार व्यक्ती असून त्यांनी एक बेजबाबदार वक्तव्य केलेलं आहे। मला दीपेश म्हात्रेंची लाज वाटते की बुद्धीचा काही भाग त्यांच्याकडे नसेल किंवा त्यांनी काल जे आपल्या अकलेचे तारे तोडायचा प्रयत्न केला तर त्यांना मला त्यांचं खरं म्हणजे खूप केविलवाणी दया येते की 65 बिल्डिंगमध्ये जे लोकांच्या 3,500 लोकांच्या घराचा प्रश्न असताना ह्याला कुठेतरी राजकीय रंग देऊन कुणाला तरी खोट्या केसमध्ये अडकवण्याचा त्यांचा हा प्रयत्न चालू आहे। मुळातच मी तुम्हाला सांगितलं की ह्या केसशी माझा काडी मात्र संबंध